मंडळी, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती। एका प्रतिष्ठित उद्योजकाच्या बंगल्यावर झालेला 6 कोटी रुपयांचा थरारक दरोडा या गुन्ह्याने संपूर्ण शहराला हादरवून टाकलं। पण या घटनेचा शेवट इतका धक्कादायक होईल हे कोणालाही माहीत नव्हतं। एक एक करून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकत गेले आणि अखेर या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा एन्काउंटर झाला। या सगळ्या घटनेत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। हा दरोडा नेमका कसा पडला, आरोपी कोण होते, त्यांनी इतकं मोठं प्लॅनिंग कसं केलं आणि अखेर पोलिसांनी हा एन्काउंटर कसा केला, तर ही आहे संभाजीनगरच्या गुन्हेगारी इतिहासातील एक रक्तरंजित आणि धक्कादायक क्राईम स्टोरी, जी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, सुरुवातच आपण दरोड्याची तयारी आणि त्या थरारक रात्रीची सुरुवात कशी झाली इथून करूयात। तर ही घटना आहे 15 मेच्या पहाटे, म्हणजेच मध्यरात्री 1:58 वाळूज औद्योगिक वसाहतीत बजाज नगर परिसरात राहणारे मोठे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर 6 सशस्त्र दरोडेखोरांनी थेट घरात प्रवेश केला। या दरोडेखोरांनी इतकी तयारी करून ठेवली होती की त्यांना कोणतीही अडचण न येता थेट ते घरात घुसता आलं। दरोडेखोर एका स्विफ्ट डिझायर कारने आले होते। ही कार त्यांनी खास या गुन्ह्यासाठी भाड्याने घेतली होती। सुरुवातीला त्यांनी कंपाऊंड वॉल पार केली, मग शिडीच्या साह्याने छतावरून थेट बेडरूम मध्ये प्रवेश केला। हे सर्व त्यांनी अगदी काही मिनिटात, म्हणजे 5 ते 7 मिनिटाच्या आत यशस्वीपणे पार पाडलं। त्यावेळी बंगल्यात केवळ केअरटेकर संजय झळके हे झोपलेले होते। दरोडेखोरांनी त्यांच्या छातीवर थेट बंदूक ठेवून त्यांना जागं केलं। त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधले गेले आणि तोंडावर चिकट टेप लावण्यात आली। त्या क्षणी झळके यांच्या अंगावर केवळ बनियान होती आणि सकाळी पोलिसांबरोबर त्यांनी तीच वस्त्र घालून घटनास्थळाची पाहणी केली। हे दृश्यही तितकंच धक्कादायक होतं। दरोड्याचा हा थरार तब्बल 2 तास चालू होता। या कालावधीत आरोपींनी संपूर्ण घर अक्षरशः चिरफाड केल्यासारखं शोधून काढलं आणि सुमारे 5 किलो 500 ग्रॅम सोनं, 32 किलो चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 6 कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला। प्रत्येक दरोडेखोराला आधीपासूनच माहीत होतं की कोणत्या कपाटात काय आहे, त्यामुळे हे घरातील कोणत्या तरी माहितीच्या आधारेच केलं गेलं असावं असा प्राथमिक अंदाज आणि संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। त्यांचा संवाद हिंदीतून चालत होता। गुड्डू, सलमान अशा टोपण नावांनी ते एकमेकांना हाक मारत होते। हे सर्व गुन्हे अत्यंत नीट प्लॅनिंग करून सीसीटीव्हीच्या डोळ्यांपासून वाचत कोणताही आवाज न करता पार पाडण्यात आले। या गुन्ह्यानंतर लगेच पोलिसांची धावपळ सुरू झाली, कारण सकाळी 4:30 वाजता संजय झळके यांनी शेजाऱ्यांकडे जाऊन ही माहिती दिली आणि लगेचच MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पुढे हा तपास गुन्हे शाखेकडे, म्हणजेच निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग करण्यात आला। गुन्हा उकलण्यासाठी पोलिसांनी 11 दिवसात 9 पथकं तयार केली होती। यामध्ये 7 पथकं ही गुन्हे शाखेची आणि 2 स्थानिक पोलीस स्टेशनची पथकं होती। या तपासादरम्यान 5ही आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांना यश आलं। पण या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर हा मात्र अजूनही फरार होता। आता अमोल खोतकर कोण होता, तर अमोल खोतकर हा वाळूज परिसरात एका वेगळ्याच प्रकारचा गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता। तो अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती आधीपासूनच पोलिसांकडे होती। या दरोड्याचं संपूर्ण प्लॅनिंग त्यानेच केलं होतं। कोणत्या दिवशी दरोडा टाकायचा, कोणत्या मार्गाने प्रवेश करायचा, बंगल्यात कोण असतो, सीसीटीव्ही कुठं आहेत याचा बारकाईने अभ्यास करून तो दरोडेखोरांचं नेतृत्व करत होता। त्याने या सर्व गोष्टी अगदी काळजीपूर्वक पाहिल्या होत्या आणि त्यामुळेच पोलिसांना त्याचा माग काढणं अधिक कठीण जात होतं। पण या प्रकरणात तो फसला आणि शेवटी मोस्ट वॉन्टेड दरोडेखोराच्या एन्काउंटरचा थरार हा संभाजीनगरमध्ये रंगला। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर 26 मेच्या मध्यरात्री पोलिसांनी वडगाव कोल्हाटी परिसरात अमोल खोतकरसाठी सापळा रचला। त्याच्या हालचालीवर गुप्त नजरेने लक्ष ठेवण्यात आलं। पोलिसांनी त्याला अडवल्यावर त्याने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार सुरू केला। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसल्यावर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्या चकमकीत अमोल खोतकर ठार झाला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला। स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळताच गर्दी केली होती। नक्कीच ही घटना शहरात खळबळ माजवणारी ठरली। पोलिसांनी सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र आता पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती उघड करण्याची तयारी सुरू आहे। संभाजीनगरमध्ये घडलेला हा थरारक दरोडा आणि त्याचा असा रक्तरंजित शेवट हे आपल्याला एक स्पष्ट सिग्नल देतं की गुन्हेगार किती हुशार असले तरी शेवट न्यायाचाच होतो। अमोल खोतकरच्या गोळीबारातला मृत्यू हा गुन्हेगारी जगतातील इतर आरोपींसाठी एक इशारा आहे। पण तरीही प्रश्न राहतोच, इतकी कडेकोट सुरक्षा असलेल्या परिसरात इतका मोठा दरोडा नेमका कसा पडला? पोलिसांच्या नेटवर्कला हे कसं आधी समजलं नाही आणि या गुन्ह्यामागे अजून कोणी मास्टर माइंड होता का, हे सगळं अनुत्तरित आहे। या प्रकरणात अजून बरेच धागे उलगडायचे बाकी आहेत। तर अशा सत्य घटनांमागील पूर्ण सत्य, थरार आणि तपशील जाणून घेण्यासाठी पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र।